हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 99वी कथा आज आपण ऐकणार आहोत. आपण आत्तापर्यंत ज्या कथा ऐकल्या त्याच्यापेक्षा ही कथा काही वेगळीच आहे. ह्या कथा व्रजभूमीतील भक्त म्हणजे श्रीकृष्णाच्या भक्तांच्या आहेत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथा नायकाचं नावही वेगळं आहे. शिवाय कथेचा नायक सीतामातेचा भक्त आहे. हा जन्मला सिंध प्रांतामध्ये आणि उत्तर आयुष्यामध्ये वृंदावन येथे राहिला. ह्याला सीतामातेची भक्ती होती, पण त्या भक्तीसाठी तो राधा मातेचा पदर धरून तिच्या मागे लागलेला होता. आता ह्यातील जे काय सौंदर्य आहे, भावसौंदर्य, हे कथा ऐकताना आपल्यासमोर उलगडणारच आहे. भक्त कोकिलजी ह्यांचा जन्म संवत 1942 मध्ये सिंध प्रांतातील जेकमाबाद जिल्ह्यातील मीरपूर ह्या गावामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव होतं श्री सुखदेवी आणि वडिलांचं नाव होतं रोचलदास. ते 6 महिन्याचे असतानाच आईचा देहांत झाला आणि 6 वर्षाचे होते तेव्हा पित्याचा देहांत झाला. पण ह्या दोघा मातापित्यांना पुढील या सगळ्या घटनांची काही माहिती झालेली होती की काय कोणास ठाऊक. पण त्यांनी यांच्या जन्माच्या दिवशीच स्वामी आत्माराम साहेब यांच्या पदरात ह्या बाळाला घातलेलं होतं. माता पिता गेल्यानंतर स्वामी आत्माराम यांच्याकडेच कोकिलजी राहू लागले. आता तेच त्यांच्या जीवनातला एकमात्र आधार होते. स्वामी आत्माराम अत्यंत प्रेमाने त्यांचा सांभाळ करीत असत. त्यांनी हिंदी आणि संस्कृत भाषा यांना शिकवली. पण दैववशात ते जेव्हा 10 वर्षाचे झाले कोकिलजी, तेव्हा स्वामी आत्मारामजी ह्यांचाही देहांत झाला. त्यांच्या देहांताच्या नंतर कोकिलजींना ह्या संसाराबद्दल अत्यंत तीव्र असं वैराग्य मनामध्ये निर्माण झालं. केवळ 10 वर्षाच्या वयातच प्रेम करणारी सगळी माणसं एका पाठोपाठ गेली होती. मला या ठिकाणी आपल्या ओम आईंची खूप आठवण झाली. ते आता आपला अधिकांश वेळ जंगल किंवा स्मशान यात एकांतामध्ये हिंडत भगवन चिंतत करीत घालवू लागले. सद्गुरू प्राप्तीसाठी आता त्यांचं मन अक्षरशः माशाप्रमाणे तडफडू लागलं. ही हाक परमेश्वराने ऐकलीच, कारण ज्याला कुणी नाही त्याची काळजी देवाला असतेच. एका अज्ञात शक्तीच्या प्रेरणेने ते भूकंपाने पीडित झालेल्या कोट कांगडा या भागामध्ये जाऊन पोचले. तिथे प्रचंड भूकंप झालेला होता आणि खूप पडझड झालेली होती. लोक घायाळ झालेली होती. त्यामुळे सेवा कार्यासाठी तिथे खूपसे सत्पुरुष संत आपल्या स्वयंसेवकांसह आलेले होते. त्या स्वयंसेवकांचे आणि त्या संतांचे तंबू उभारलेले होते आणि लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना आश्रय देण्यासाठी छावण्या लागलेल्या होत्या. अशाच त्या सगळ्या तंबूंच्या परिसरातून हे हिंडत होते कोकिलजी. एका तंबूच्या जवळ ते गेले आणि त्यांना त्या तंबूच्या भोवती उघड्या डोळ्यांनी, ते अगदी दिवसा त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असताना अत्यंत आश्चर्यकारक असा प्रकाशाचा तिथे त्यांना अनुभव आला. बाहेर डोळ्यांनी त्या प्रकाशाचा अनुभव घेत असताना इकडे आत त्यांच्या हृदयामध्ये अशी स्फूर्ती झाली की ज्या सद्गुरूंची मला म्हणजे ज्या सद्गुरूंना मी शोधतोय ते सद्गुरू ह्या तंबूतच आहेत, असे त्यांना आतनं अगदी खात्रीलायकरित्या वाटलं. तो जो तंबू होता त्या तंबूमध्ये संत शिरोमणी स्वामी श्री अविनाशचंद्रजी महाराज राहत होते. ते बंगालमधून ह्या भूकंप पीडितांची सेवा करण्यासाठी तिथं आलेले होते.
त्यांच्याबरोबर बरेच सेवक होते. आता भक्त कोकिल त्यांच्या तंबूच्या दाराच्या तिथे बसले आणि गीता म्हणू लागले. त्या आवाजाने म्हणा किंवा जाता येता म्हणा, अविनाश चंद्रजी यांची दृष्टी कोकिलजीवरती पडली. त्यांच्या ज्ञानी दृष्टीला या मुलाकडे पाहताच लगेचच असं कळलं, की हा मुलगा रामभक्त आहे. अवध सरकार असं तिकडं म्हटलं जातं. तर त्या भक्तीची झलक त्यांना त्यांच्या कपाळावरती तेजाच्या रूपामध्ये उमटलेली दिसली. त्यांनी या मुलाला आत बोलावलं आणि काहीही फारसं माहिती नसताना त्याला आपल्या पोटाशी धरून अत्यंत प्रेमाने कुरवाळलं, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. एखाद्या तापून भेगाळलेल्या जमिनीवरती पाऊस पडावा आणि ती जशी तृप्त व्हावी, तसं हा अनाथ भक्त बालक जो गुरुसाठी अगदी रात्रंदिवस तळमळत होता, त्याच्या तप्त मनाला त्या स्नेहाच्या आणि प्रेमाच्या वर्षावाने खूप बरं वाटलं, तृप्त झाला तो. आणि आपलं तनमन त्यांनी कायमसाठी आपल्या ह्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित केलं. आता कोकिलजी स्वामी अविनाशचंद्रजी यांच्याबरोबर राहू लागले आणि त्यांच्या सेवेमध्ये ते अगदी तन्मय होऊन गेले. ते त्यांची सर्व प्रकारची सेवा करत. ते त्यांचे पाय रगडत, शरीराला तेल मालिश करत, त्यांना अंघोळ घालत, त्यांचे कपडे धुत, जे जे म्हणून काही त्यांचं काम असे ते सगळं कोकिलजी स्वतः करत असत. खरं तर अविनाशचंद्रजींच्या बरोबर भरपूर सेवक होते. पण ही सगळी सेवा तिथे गेल्यापासून हळू-हळू कोकिलजींनी स्वतःकडेच घेतलेली होती. स्वामी अविनाशचंद्रजी हे मध्ये-मध्ये ध्यानस्थ होत आणि भगवंताच्या मधुर लीलांचं त्यांना दर्शन होत असे. त्यावेळेला त्यांचा चेहरा असा सुस्मित आणि अगदी तेजाळलेला असे. कोकिलजी आपल्या ह्या सद्गुरूंच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटक पाहत त्यांच्याजवळ उभे राहत आणि त्यांना पंख्याने वारा घालत राहत असत. जितक्या वेळ सद्गुरू अशा अवस्थेमध्ये असतील तितक्या वेळ कोकिल त्यांना वारा घालत उभा राहिलेला असेल. आणि गुरुसेवेचं फळ हे तात्काळ मिळतंच. त्यातून यांची अतिशय मनापासून सेवा चाललेली होती. त्यामुळे एक दिवस त्याचं त्यांना फळ मिळालं. एक दिवस असेच सद्गुरू ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्राने पाहत कोकिलजी त्यांना पंख्याने वारा घालत जवळ उभे होते. इतक्यात त्यांचे डोळे मिटले गेले आणि त्यांना एक दृश्य दिसू लागलं. त्यांना वाल्मिकी मुनींचा आश्रम दिसला. त्याच्यामध्ये विरहिणी सीता माता दिसली. ती श्रीरामांच्या विरहामध्ये अतिशय व्याकुळ झालेली होती. सीता मातेच्या रोमारोमातून श्रीराम श्रीराम असा अनाहत ध्वनी गुंजत होता. तिच्या तोंडातून आपला विरह सांगणारं काव्य बाहेर पडत होतं. सीतामाता आपले हृदयेश्वर श्रीराम यांची आठवण काढत काढत वारंवार एखादी वेल जमिनीवर पडावी आधार सुटून तशी मूर्छित होऊन जमिनीवरती पडत होती. तिच्या आसपास बऱ्याच ऋषिकन्या होत्या आणि त्यातीलच एक ऋषिकन्याच्या रूपामध्ये कोकिलजी स्वतःला पाहत होते. सीतामाता मूर्छित होताच बाकी सगळ्या तापसकुमारींच्या बरोबर सुरात सूर मिसळून श्रीराम श्रीराम असं म्हणत त्या सगळ्या जणी सीतामातेला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असत. हे दृश्य पाहता पाहता कोकिलजी स्वतःच मूर्छित होऊन जमिनीवर पडले. गुरुदेवांनी प्रयत्नपूर्वक कोकिलजींना शुद्धीवरती आणलं. बाह्यदशा प्राप्त झाल्यानंतर अर्थातच त्यांनी काही सांगितलं गुरूंना आणि गुरूंना आपल्या अंतर्ज्ञानाने काय झालं आहे हे कळलेलंच होतं. त्यामुळे सद्गुरू सगळं जाणून त्यांना म्हणाले, की आता तू ह्याच भावाचा हे कर, धारणा कर. तू नेहमी ह्याच भावामध्ये राहा आता. कोकिलजी गुरुदेवांच्या बरोबर काही दिवस तिथेच कोटकांगडामध्येच राहिले. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबरच ते लाहोर येथे गेले. अशा प्रकारे एकंदर
8 महिने कोकिलजी या आपल्या स्वामीजींच्या बरोबर, सद्गुरूंच्या बरोबर होते. त्यांच्या सत्संगाचा त्यांना खूप लाभ झाला. नंतर स्वामी अविनाशचंद्रजी बंगाल येथे निघून गेले. कोकिलजी मिरपूर हे जे त्यांचं जन्मगाव होतं, त्याच्या जवळ असलेल्या मेहड नावाच्या एका गावामध्ये राहू लागले. ते गाव त्यांना साधनेसाठी बरं वाटलं. एक दिवस रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामी आत्मारामजी आले. म्हणजे ज्यांच्या पदरामध्ये त्यांना आई-वडिलांनी घातलेलं होतं ते स्वामी. ते स्वामी स्वप्नात कोकिलजींना म्हणाले, की मिरपूर दरबाराचे महंत स्वामी ज्ञानदासजी यांनी शरीराचा त्याग केलेला आहे. आता तू जाऊन त्या दरबारच्या सेवेचा भार तुझ्यावरती घे आणि सगळी तिथली व्यवस्था तू सांभाळ. दुसऱ्या दिवशी मिरपूरचे लोक यांच्याकडे आले आणि दरबाराची सेवा तुम्ही सांभाळा, कारभार तुम्ही सांभाळा असा आग्रह करू लागले. कोकिलजी म्हणाले, की माझं भजन, माझा एकांत वास, माझा त्याग आणि वैराग्य याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसेल, क्षती पोचणार नसेल, तर अशी काही व्यवस्था तुम्ही करा, तर मग मी या दरबारचा, हे दरबार साहब म्हणतात त्याला, त्या दरबार साहबची सगळी सेवेचा भार माझ्यावर मी घेऊ शकतो. सर्वांनी अत्यंत आनंदाने ही अट स्वीकार केली. कोकिलजी आता मिरपूर येथे गेले आणि दरबार साहेबची महंती सांभाळू लागले. महंत कोकिलजी दिवस-रात्र भजन, स्मरण, कीर्तन यामध्येच गढून गेलेले असतात आणि त्या दरबाराच्या वरच्या मजल्यावरती एकांतवासामध्ये राहत असत. ते कधी खाली उतरून येत सुद्धा नसत. पण केवळ ते तिथं आहेत, या त्यांच्या उपस्थितीचाच इतका परिणाम होता, की त्यामुळे दरबाराचं काम अगदी योग्य पद्धतीने चालत राहिलं. असेच दिवस जात होते आणि एक दिवस स्वप्नामध्ये सद्गुरू श्री अविनाशचंद्रजी यांनी आज्ञा केली, की जिथे तू रोज स्नान करतोस, तिथं जे एक बोराचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी खाली तू खण, तुला अभिष्टाची प्राप्ती होईल. कोकिलजी जिथे स्नान करत, तिथे खरोखरीच एक बोराचं झाड होतं. दुसऱ्या दिवशी अत्यंत उल्हासाने कोकिलजींनी त्या ठिकाणी खोदून पाहिलं, तेव्हा एक सोन्याची डब्बी त्यांना मिळाली. त्या डब्बीमध्ये एका विलक्षण अशा भूर्जपत्रावरती श्री जनकनंदिनी सीताजी हिचं चित्र रेखाटलेलं होतं. ते इतकं सुंदर होतं, की त्याचं दर्शन घेतल्यावरती कोकिलजींचा शरीर रोमांचित झालं आणि अष्टसात्विक भाव दाटून आले. तिथेच त्यांनी एक छोटीशी कुटी बांधली. त्या कुटीमध्ये एक छोटासा पाळणा बांधला आणि त्याच्यामध्ये सीतामातेला ठेवून त्याला ते हळू झोका देऊन अशी वेगवेगळ्या प्रकाराने तिची सेवा करू लागले. आपली स्वामिनी सीतामय्या हिला अशा प्रकारच्या रूपामध्ये आपल्याकडं आलेलं पाहून कोकिलजींची सेवा भाव आणखीन त्यांची भक्ती आणखीनच वाढली. ते आता कधी-कधी इतके भावविभोर होत, की "हे स्वामिनी, हे श्री जानकी" असे म्हणत भूमीवरती तिच्यासमोर दंडवत घालून लोटांगण घेत असत. कधी-कधी स्फूर्तीमध्ये दर्शन त्यांना मिळालं, की नाचत गात असत. कधी हसत असत. कधी-कधी ध्यानामध्ये त्यांना तिचं बालरूप दिसे आणि मग आपल्याला प्रत्यक्ष दर्शन आता पाळण्यात होणार आहे, अशा ओढीने ते धावत पळत त्या पाळण्यापाशी येत असत. स्वामिनी आपल्यावरती प्रसन्न आहे, हे त्यांना आतून कळत होतं. पण प्रत्यक्ष दर्शन शरीराने असं होत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये विरहव्यथा आता वाढू लागली होती. आपली ही विरहव्यथा शांत करण्यासाठी ते विदेहपुरी म्हणजे जनकपुरी इथे गेले. जनकपुरी आणि सीतामढी येथे ते 1-1 महिना राहिले. सीतामढीमध्ये एक दिवस मंदिरात दर्शन करत असता त्यांना अत्यंत दिव्य असा अनुभव आला. त्यांना असं दिसलं, की माता सुनैनाजी आपल्या लाडक्या सीतेला आपल्या कुशीमध्ये घेऊन यज्ञभूमीवरून जनकजींच्या बरोबर
परत येत आहे. या आपल्या भूमिनंदिनी सीतेला सुनैना मातेने अशा प्रकारे अगदी असं लपवून उराशी धरलेलं होतं, की त्याचं नख सुद्धा कुणाला दिसू नये आणि कुणाचीही नजर तिच्यावरती पडू नये. श्री कोकिलजी हे एक सहचरी रूपात तिथे बाजूला गुपचूप उभे होते. त्यांनी पुढे होऊन सुनैना मातेला प्रार्थना केली, की "एकदा मला ह्या सीतामातेला पाहू दे, तिचं एकदा मला दर्शन द्या." पण त्यांची ही विनंती सुनैना माताजीने ऐकली नाही. तेव्हा ही कोकिल सहचरी आपल्या ओंजळीमध्ये फुलं घेऊन अत्यंत सुंदर अशा स्वरामध्ये एक प्रार्थना गीत म्हणू लागली. तिचा तो अत्यंत सुंदर असा भाव, ते सुंदर स्वर, गाण्यातली तिचं जे कसब होतं ते आणि त्या गाण्यातून निर्माण होणारा तिचा भाव, हे सगळं ऐकून तिथे जे कोणी सगळे होते, ते सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. महाराज विदेह खूप खुश झाले आणि त्यांनी सुनैना माताला आदेश दिला, की तिला एकदा सीतेचं दर्शन करू दे. सुनैना माता ह्या कोकिल सहचरीचं गाणं ऐकून अत्यंत प्रसन्न झालेलीच होती. तिने प्रसन्नतापूर्वक आपल्या लालीला कोकिल सहचरीच्या हातामध्ये दिलं, म्हणजे तिच्याकडे दिलं आणि तिला सांगितलं, की "लालीला अगदी सांभाळून ठेव बरं का आणि हिच्या मृदुल अंगावरती कोणाचीही दृष्टी पडू देऊ नको." आणि इथेच ते दर्शन संपलं. प्रत्यक्ष सीतामाईचं दर्शन, विदेह राजाचं दर्शन, सुनैना माताजीचं दर्शन आणि सीतामातेचा झालेला स्पर्श. ह्याच्यामुळे आता यांची विरह व्यथा बरीच शांत झालेली होती आणि ते तृप्त झालेले होते. आता ह्याच्या पुढील त्यांच्या या जीवनामध्ये भक्ती कशी वाढली आणि वृंदावनाचा प्रवेश त्यांच्या जीवनात केव्हा झाला, हे आपण पुढील भागामध्ये ऐकूया.